मित्रांनो, आपल्या घरच्या पत्त्यावर कोर्टाची नोटीस आली की आपल्या काळजाचा ठोका चुकतो. आता काय होणार? पोलीस येणार का? जेल होणार का? असे हजारो प्रश्न आपल्या मनात येतात. परंतु थांबा, घाबरून पाऊल उचलण्याऐवजी अगोदर ही 3 कामे करा. पहिली गोष्ट म्हणजे नोटीस शांतपणे वाचा. ही नोटीस नक्की कोणी पाठवली आहे? ती कोर्टामधून आलेली आहे की एखाद्या वकिलाने पाठवलेली कायदेशीर नोटीस आहे? कारण बरेच वेळा बँक किंवा फायनान्स कंपनी कर्ज वसुली करण्यासाठी अगोदर वकिलामार्फत नोटीस पाठवतात. ती कोर्टाची समज नसते. त्यामुळे फरक समजून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटीस तुम्हाला कोणत्या तारखेला मिळाली ती तारीख लिहून ठेवा, कारण कायदेशीर उत्तरासाठी ठराविक दिवसांचीच मुदत असते. त्याचबरोबर त्यामध्ये कोर्टात हजर राहण्याची तारीख काय दिलेली आहे ते योग्य ठिकाणी नोंद करून ठेवा. नोटीस कधीही फेकून देऊ नका किंवा फाडू नका. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. स्वतःहून किंवा गुगल करून कायद्याचा अर्धवट अर्थ लावू नका. वकिलाला नोटीस दाखवून कायदेशीर भाषेमध्ये योग्य ते उत्तर तयार करा. योग्य वेळी दिलेले उत्तर तुम्हाला मोठ्या कायदेशीर कारवाईमधून वाचवू शकते. लक्षात ठेवा, नोटीस मिळणे म्हणजे तुम्ही दोषी आहात असे नाही. ती फक्त एक कायदेशीर प्रक्रिया आहे. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ गरजू मित्रांसोबत नक्की शेअर करा.